मी तुमचा लहान भाऊ आहे. तात चरण गही मागवू राखवू मोर. लाड करून घेणं माझा हक्क आहे. पण आतापर्यंत मी तुम्हाला काही मागितलं नाही. पण आज मागतो. आज माझा हट्ट पूर्ण करा. काय मागितलं? अर्धी प्रॉपर्टी, राज्य. सीता देहो राम कहू अहितन होई तुम्हार. अहित होणार नाही. इतकं छान गोष्ट इथं लाडाने मागितली, पण रावणाला ते पटलं. रावण काय म्हणतो बघा. बुध पुराण शुद्धि सम्मत बानी कही विभीषण नीति बखानी. सुनत दसानन उठारी साई कल तोहि निकट मृत्यु अब आई. जियसि सदा सठ मोर जियावा रिपुकर पक्ष मूढ़ तोहि भावा. कहसी न खल अस को जग माही भुजबल जाई जिता मैं नाही. प्रीति सठ मिलु जाई तिनहि कहु नीति. अस कहि कीन चरण प्रहारा अनुज गए पद बारहि बारा. उमा संत कही बड़ाई मंद करत जो करई भलाई. तुम पितु सरि सबने मोहि मारा राम भजे हितनाथ तुम्हारा. सचिव संगले नभ पथ गयऊ सबहि सुनाई कहत अस भयऊ. राम सत्य संकल्प प्रभु सभा काल बस तोरी. मैं रघुवीर शरण अब जाऊ देहु जनि खोरि. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. ज्याचं खराय जाव भलं ते म्हणतं माझंच खरं. तसा हा प्रकार आहे. एकदम रागावला. अहंकार. रावण माझं खाऊन माझ्याच शत्रूची स्तुती करतो. खाला तो हे निकट मृत्यू अब आई. तुझा मृत्यू जवळ आला. विभीषणाला म्हणताय. जियसी सदा सठ मोर जियावा. आध्यात्मिक विचार करायचा आपल्याला. मला वाटतं की माझा देह माझ्यामुळे चालतोय. जीव जे काय आहे माझ्यामुळे. मी आहे तर जीव आहे. सगळं संसार आहे. म्हणून जियसी तुला खाऊ पिऊ मी घालतो. सगळं तुझ्या इच्छा मी पूर्ण करतो. आज तू मलाच विरोध करतो. भूल भल चाहे जीता मैं नाही. जियसी सदा सठ मोर जीवावा रिपुकर पुच्छ मूढ तोही भावा. पक्ष म्हणजे पक्ष. तुला शत्रूचाच पक्ष चांगला वाटतो का? कहसी न खल असको जग माही भुजबल जाही जिता मै नाही. आता इतिहास जर बघितला तर अशी कोणती गोष्ट नाही की मी जिंकली नाही. असं असून सुद्धा तू शत्रूची स्तुती करतो. अशा वेळेस तुम्हाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे भावानी. शत्रूच्या वेळेस म्हणजे युद्धाच्या वेळेस
तर तू माझा आणखीन उत्साह आहे त्याचा नाश करतोय. मम पूर बसी तपसनी पर प्रीती, राहतो माझ्या पाशी आणि प्रेम करतो कुणावर? तपस्वी लोकांवर. सठ मिलू जाई तीन कहूनी थी, एवढेच तुला चांगलं वाटतं तर जा त्यांच्या बरोबर राहा. म्हणजे साधू संतांचा संग तुला जर एवढाच चांगला वाटतो तर माझा पक्ष सोडून दे आणि त्यांच्या बरोबर तपस्नी म्हणला. काय म्हणलं? मम पूरबसी तपसीन प्रीती पर प्रीती. तपस्वी लोक राहतो भोगी माझ्या बरोबर आणि प्रेम करतो योगी लोकांबरोबर. हे वाईट आहे का? चांगली गोष्ट आहे. पण आसुरी लोकांना सत्संग बिलकुल आवडत नाही. रिपुकर पच्छ मूढ तोही भावा, कहसी न खल अस हो जग. मम पूर बसी तपसीन पर प्रीती, सठ मिलू जाई तीन कहूनी ती, असं काही की नेसी चरण. बघा आता हे शेवटचं. लाथ मारली ती पण कुठं? छातीमध्ये विभीषणाच्या. जाऊन पडला लाभ. आता इतकं मारल्यावर पण तुमच्या आमच्यासारखं असलं असतं तर परत तिकडं गेला नसतो. पण पुन्हा पुन्हा जसं आईने मारल्यानंतर लेकरू आईकडं पुन्हा पुन्हा जातं, तसं विभीषण म्हणतो तो माझा मोठा भाऊ आहे, बापासारखा आहे, मारलं तर काही हरकत नाही, तू मारलं तरी चालेल, पण तुझं भलं व्हावं ही माझी इच्छा. कारण भावाचं अहित भाऊ पाहू शकत नाही, खरा भाऊ. आणि म्हणून इथे शिवजी एक संदेश देतात. उमा म्हणजे हे पार्वती ऐक. उमा संत कई ही हई बडाई. हा संतांची महिमा आहे. काय महिमा आहे संतांची? अपकार करण्यावर उपकार करतात. जे अपकार करणारे त्यांच्यावर उपकार करणारे. मंद करत जो कर भलाई, ते भलं करतात. जशास तसे हा नियम साधू संतांच्या बाबतीत लागू पडत. जसं लहान लेकरू लाता मारतात तर आई पण त्याला लाता नाही मारत. तिथं जशास तसे हा नियम नाही आहे. भलाई तुम भी तु सरिस भले मोहि मारा, राम भजे हितनाथ. तुझं हित सांगण्याचं माझं काम आहे. मना सत्य ते सत्यवाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. सगळ्या परिस्थितीमध्ये सत्य बोललं पाहिजे. सत्य बोलायला धाडस लागतं, वैराग्य लागतं, तेव्हाच माणूस सत्य बोलू शकतो. तर मला मारून टाकेल मी सत्य बोललो तर, मारू दे. म्हणून तर प्रल्हाद नारायणाचं नाव सोडायलाच तयार नाही. सत्यनारायण आहे, तू मिथ्या आहे, मारून टाकतो तुला, मार, पण मी सत्य सोडणार नाही. म्हणून विभीषण म्हणतो तुला विनंती करतो आता तरी ऐक माझं. आणि जेव्हा तो ऐकत नाहीये मग काय करावं? आपण आपलं कर्तव्य केलं. डू द बेस्ट अँड लिव्ह द रेस्ट. हम कुछ कर नहीं सकते इसके बाद. बुडत्याचा हात धरू नये पण वर जाणाऱ्याचे पाय धरा. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. बंधनात अटकू नका, भावनेमध्ये वाहत जाऊ नका. शेवटी निर्णय आपल्याला आपला घ्यायचा.
त्यांना सुधारायचंच नाही तर तुम्ही काय करणार? त्यांच्याबरोबर तुम्ही बिघडायचं नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य केलं. मी माझं कर्तव्य केलं, तुला ऐकायचं नाही. आता मी ठरवलं, माझे निर्णय मी घेणार. म्हणून क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा परम. समजावून सांगितलं, शांती प्रस्ताव दिला की बाबा सगळं हस्तिनापूर नका देऊ, इंद्रप्रस्थ नका देऊ, 5 गावं द्या फक्त. केला की नाही शांती? आणि तेवढं पण तो ऐकायला 5 गावात सोडा, पण सुईच्या नाकडामध्ये जितकी माती बसली ती पण देणार नाही. अच्छा, मग आता तुझा काळ जवळ आला काय? आप तुला रपाटे. असे माणसं जर समाजात राहिले तर इतर लोकांना पण ते त्रास देतील. म्हणून हे जे युद्ध आहे, कोणती म्हणते ना, हे युद्ध मी माझ्यासाठी नाही करत. मला राज्य लागत नाही, माझ्या मुलांना आत्ता घेऊन मी वनात जाऊ शकते ना, मला वनात राहण्याची सवय आहे. पण या दुर्योधनाला याच्यासाठी वटणीवर आणायचं, कारण माझी प्रजा यांच्या हातात देऊन जायची. प्रजा कोणाची आहे? प्रजा आपली आहे. म्हणजे आपलं असतं दुसऱ्याकडे देऊन जातं. काय छोटासा जोग आहे. ती मुलगी म्हणते की आई तू तुझी पर्स शेजारणीला देऊन जाते का? म्हणे नाही. पर्समध्ये एवढ्या गोष्टी. मोबाईल शेजारणीला देऊन जाते का? म्हणे नाही. पण मला शेजारणीकडे ठेवून जाते. मला शेजारणीकडे म्हणजे त्या पर्सपेक्षा इट्स नॉट गुड. काय तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याच्या दुसऱ्याच्या भरोशावर सोडत नाही. तुम्ही तुमचं कसं पण जा, मला माहीत नाही, आम्ही आमचा करून झालं असं आई म्हणू शकत नाही. म्हणून आपले तर सगळ्यांची काळजी घ्यायला पाहिजे. स्वार्थी लोकांच्या हाती तुम्ही आपल्या माणसांची नाव सोडू नका. स्वार्थी लोक त्यांच्या स्वार्थापायी तुमच्या लोकांचा नाश कभी नाही देणार उनको. जेव्हा त्यांना निवडायची वेळ येते, इकडे 100 माणसं आणि इकडे 5 भाऊ, तर ते कोणाला निवडतील? 100 मेले तर मेले, माझी थोडी आहे. दुर्योधनासारख्याच्या हातात सगळी प्रजा देणं आणि परत दाखवणं की आम्ही तर वैराग्य आहोत. काय असं वैराग्य काही कामाचं नाही आहे. जे लाखो लोकांचं अहित करणार आहे असं वैराग्य काहीच कामाचं नाही आहे. उठा, मारा. हे पाहू नका की समोर आपला भाऊ आहे, बहीण आहे, काकू आहे का. पाहायचं कशाला? आपला धर्मो रक्षती रक्षिता. धर्म महत्वाचा. जेव्हा नातं आणि धर्म याच्यात निवडायची वेळ येते तर कुणाला निवडलं पाहिजे? धर्म. धर्म सगळ्यात श्रेष्ठ. कृष्णाला काय गरज होती द्वारका सोडून इकडे येण्याची? पण इथं धर्मयुद्ध आहे. धर्म महत्वाचा आहे आणि जे धर्माच्या बाजूने त्यांचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे, म्हणून ते केलं पाहिजे. यू हॅव टू फाईट. मी काय करू? मी तर माझं केलं, ते चांगले वागत नाही, त्याला मी काय करू शकतो? तुला योग्य वेळेस जिथं प्रेम आहे तिथं विचारावं लागेल. ती गाय पण एवढी सगळी वात्सल्याची मूर्ती आहे, पण तिच्या वासराला जर चुकीच्या माणसाने हात लावला तर अशी शिंग काढते. तसं आता विभीषण म्हणतो याने लात मारली, आता काढलं, प्रजेचं नुकसान होणार आहे. प्रजामध्ये आता रामाकडे जाऊन याचा नाश करणं आवश्यक आहे. म्हणून ही जी म्हण आहे ना, घर का भेदी लंकाडा आहे, काय म्हणलं ना, असं आहे की नाही? गलत आहे. ये म्हणच गलत आहे. घर का भेदी नाही, घर का जोडी आहे. घर का भेदी रावण आहे. तो कोणाला मारायला? आपल्या कुटुंबाला, आपल्या प्रजेचा नाश करायला. घरचा भेद कोण करायला? कुटुंबाचा नाश कोणा करायला? एका बाईपायी तो आपल्या सगळ्या कुटुंबाचा नाश करायला. पण घर का भेदी लंका डाय
हे कुणासाठी म्हणलंय? विभीषणासाठी नाही आहे, रावणासाठी आहे. अलग पण आपण उगीच विभीषणाला म्हणतो. विभीषणाचं काय सांग, उलट विभीषण होता म्हणून लंका वाचली. घर लंका जी टिकून राहिली कारण हा रामाशी भेटला. सगळ्या असुरांपासून सगळी लंका मुक्त, असुरमुक्त लंका झाली. म्हणून याच्यानंतर लक्षात ठेवा, घर का बेदी लंका आहे म्हणजे रावण आहे. काय विभीषणासाठी, कारण विभीषणाने पूर्ण प्रयत्न केले की नाही पूर्ण प्रयत्न, त्याने लात मारून त्याला काढले. मग शेवटी आता म्हणून सचिव संगलय नभ पथ गयऊ. सचिव म्हणजे त्याच्या सोबतचे जे विश्वासू 4-5 जण होते त्या सगळ्यांना घेऊन सब ही सुनाई कहत अस भयऊ. है ना, चाललो बाबा मी का चाललो त्याचं कारण पण राम सत्य संकल्प प्रभू. का चाललो रामाकडे? उगीच चाललो नाही, प्रेमापायी, भावनेपायी, विरोधापायी, मत्सरापायी नाही. रामाकडे चाललो कारण राम सत्य संकल्प आहे. का आलो आम्ही अध्यात्मामध्ये? का घेतला आम्ही संन्यास? का नाही केलं लग्न? आमच्या पाठी पक्का कारण आहे आमच्याकडे. माझ्या बरोबरचा मित्र एका मुलीच्या बरोबर पळून गेला तर त्याने पण विरोध केला, लव्ह मॅरेज केलं, सगळ्यांच्या विरोधात केला. आम्हाला तसं नाही करायचं. आम्ही कुणासाठी सोडलं हे सगळं? देवासाठी, धर्मासाठी. म्हणून मुलीसाठी घरदार सोडणं, समाज सोडणं, समाजात विरोधात जाणं ते योग्य आहे का? धर्मासाठी आपल्या कुटुंबाला एक असते आहुती, एक असते तडजोड. आणि या छोट्या गोष्टीसाठी धर्माची आहुती देणे म्हणजे तडजोड आहे, नीतिमत्तेची आहुती देणे म्हणजे तडजोड आहे. म्हणून आज इथे मी आहुती देतोय. भाऊ सगळ्यांना सोडून रामाकडे चाललो, कारण यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? राम आहे. राम सत्य संकल्प प्रभू सभा काल बसते. है ना, तुझी सभा काल बस नष्ट होणार आहे. मी प्रयत्न केले तुम्हाला वाचवायचे, पण आपण काही करू शकत नाही. जे ठरलेली घटना तशी. मैं रघुबीर शरण अब म्हणजे सगळे प्रयत्न केल्यानंतर तू येत नाही तर मी चालतो बाबा. जाऊ देऊ जन खोरी. मग मला दोष द्यायचा नाही. मी माझं कर्तव्य. आता तुम्ही ठरवा, तुमचे निर्णय तुम्ही घ्या. हरिओम तसं. वेगळं होऊन जाऊ आपण. कधी कधी वेगळं होणं योग्य असतं, आपण घाबरायचं नाही. काय म्हणतात, बुडणाऱ्या नावेमध्ये पाय ठेवायचे. त्रिजगती सज्जन संगती रेखा भवती भवार्णव तरणे नवकार. सज्जनाची संगती ही भव अर्णव तरुण येणार आहे. म्हणून निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. सज्जनाच्या संगतीत जायचं की घरी किरकिरी करत बसायचं. अस काही चला विभीषण जब ही आयुहीन भय सब तब साधु अवज्ञा पुरत भवानी कर कल्याण किल कै हानि. रावण जब ही विभीषण जागा भयहु विभव बिनु तब ही अभागा. चलऊ हर शिर गुणायक पाही करत मनोरथ बहुमन माही. देखऊ जाई चरण जल जाता अरुण मृदल सेवक सुख जय पद परिस नारी दंडक कानन पावनकारी. जय पद जनक सुता उरलाए कपट कुरंग संग धर धाये. हरउर सर सरोज पद जेई अहो भाग्यमय देखहु तोहि. ये पाद गणी भर तु रहे मन लाई.
दीन नयन अब जाय सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। निघाला विभीषण जाण्यासाठी खूप आनंद होतोय. कन्या सासुऱ्यासी जाय, त्याच्या उलट आहे माहेरी जाय. माहेरी जाताना जसा आनंद होतो तसा आनंद आता विभीषणाला झाला. अस कही चला विभीषण जबही आयुहीन भये सबा. आयुहीन आयुष्य कमी होऊन जाईल. म्हणून जेव्हा द्वारका नष्ट करायची होती कृष्णाने काय केलं, सगळ्या साधू संतांना द्वारका सोडायचा आदेश दिला. म्हणून जिथे साधू संतांचा आदर नाही किंवा जिथे साधू संतांची निंदा केल्या जाते तिथलच्या लोकांचं आयुष्य कमी होतं. म्हणजे काय आयुष्य कमी म्हणजे थोडक्यात आता त्यांचा मृत्यू जवळच आला. साधू अवज्ञा तुरत भवानी आहे ना, ऐकायचं नाही. साधू म्हणजे आता इथं काय विभीषण म्हणजे काय जटाधारी दाढीवाला भगवे कपडे घातलेला आहे का, पण साधू आहे. घरामध्ये कोणीतरी एक चांगला माणूस असतो आणि तो मार्गदर्शन करत असते. म्हणजे आजी असेल, बहीण असेल, मावशी असेल, कोणी असेल. अहंकारान अभिमानापायी द्वेषापायी मत्सरापायी ते जे चांगलं सांगतात ते त्याचं ऐकत नाही. आणि हा मत्सर फार वाईट गोष्ट. आता बरेच जण आमच्याकडे असे आहेत की ते सत्संगाला किंवा चिन्मय मिशन मध्ये याच्यासाठी येत नाही, कारण त्यांची सासूबाई येते इकडे आणि हे सासूबाईचा मत्सर करतात. म्हणून काय त्या जिथं जातात तिथं जायचंच. आता नुकसान कोणाचं झालं, सासूबाईचं नाही झालं, त्यांचं झालं. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटलेलं आहे की शेजारणीशी भांडण झालं आणि आपलंच घर सोडून निघून गेली. असं आहे. आपलंच काय केलं त्यांनी, अहित केलं. कोणाचा द्वेष करताय, कोणाचा मत्सर करताय, क्या कर रहे आप. हे असं झालं या ठिकाणी. आता तुमचा नाश होणार. विभीषण जसा निघाला, एक गुरु महाराज आपल्या शिष्यांबरोबर चालले होते प्रवास करत होते. तर रस्त्याने गेले तर खूप पाऊस सुरू झाला. तर सगळे एका झाडाखाली थांबले. सगळे ढग भरून आले, काळं ढग, कडकडाट विजांचा. बसले. तर याचे 5-25 शिष्य गुरु महाराज झाडाखाली आश्रयाला राहिले, तिथे थांबले. आकाशवाणी झाली की तुमच्यामध्ये एक पापी आहे आणि त्याच्या अंगावर वीज पडणार आहे. तर जो पापी आहे तो जर बाहेर येऊन प्रामाणिकपणे उभा राहिला तर बाकीच्यांचे प्राण वाचतात. तर जो पापी आहे त्याने या. आता सगळे जे होते स्वतःला काय म्हणतात, सगळे दुसऱ्याकडे पाहिले. तू पापी, तू पापी. आता कोण बाहेर येणार, कोणीच येणार. एक शिष्य होता, त्यांनी गुरुच्या गुरुदक्षिणेतले 10 रुपये घेतले होते. एकदा कधीतरी पाप केलं होतं, गुरुला न सांगता 10 रुपये घेतले. तर त्याचं मन कमी पाप आहे ना, तो प्रकट झाला. माझ्याकडून चूक झाली गुरुजी, मी तुमचे 10 रुपये घेतलेले मोठा पापी आहे.
आता सगळे उलटले नाही हा पापी हा पापी. त्यांनी 1000 रुपये घेतले त्याचं काही नाही आहे, फक्त त्यांनी व्यक्त नाही केलं. यांनी 10 रुपये घेतले तर प्रामाणिक होता. आणि मग सगळे म्हणाले हा पापी रे हा पापी रे. ह्याच्या एकट्यामुळे आपल्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे. मग सगळ्यांनी काय केलं, कोणी हात धरले कोणी पाय धरले, असा झुला केला त्याचा. गुरुने तरी आडवाव त्याला, अरे नको पाठवत तुला, पापी असलं तर काय झालं माझं. पण गुरु पण म्हणायला लागले तूच पापी, माझे 10 रुपये घेतले, घे तुझ्या पापाचा. त्याला गुरु नाही म्हणा. आपला शिष्य पापी जरी असलं तरी त्याचा प्रत्यक्षात माफी मागितली नाही. पण गुरु पण ऐकायला तयार नाही. गुरु पण त्यालाच शेवटी त्याचा झुला केला असा आणि फेकलं त्याला बाहेर. कुठं? झाडाच्या बाहेर. आणि वीज पडली झाडावर आणि हे सगळे मेले, फक्त एकच वाचलं. का बरं? तो एकटा पुण्यवान होता, बाकी सगळे पापी होते. ते एकट्यामुळे यांचं सगळ्यांचं रक्षण होत होतं. त्याला फेकल्याबरोबर यांचं आयुष्य संपलं. तसं बिभीषण आता बाहेर गेला. बिभीषण एकटा पुण्यवान होता, त्याच्यामुळे लंका तरली होती. आता बिभीषणाला लात मारून बाहेर काढलं. काय झालं? त्यांचं आयुष्य कमी. असं काही चला बिभीषण जब हे आयुहीन है ना भये सब तरही. आणि पर साधु अवज्ञा तुरत भवानी कर कल्याण अखिल कैहाणी. रावण जब विभीषण त्यागा भयउ विभव बिनु तबही अभागा. त्याच क्षणी ऐश्वर्य त्याचं नष्ट होऊन गेलं. म्लान झाला चेहरा. चालव हरशी रघुनायक. हे बघा, आपण पतीची सेवा, सासूची सेवा, सासऱ्याची सेवा एक कर्तव्य असतं म्हणून आपण त्या बंधनात. आणि जेव्हा याच्यातून आपण मुक्त झालो, अरे वा वा, एकटा जीव सदाशिव, आता मला कोणी रोखू शकणार नाही. खूप आनंद. करत मनोरथ बहुमन माही. अरे मी त्या रामांना भेटायला चाललो ज्यांच्या पायाच्या स्पर्शाने अहिल्या मुक्त झाली होती. देखहु जाई चरण जल जाता. जे नौका आहे, कोणती नौका आहे? भवसागरातून पार नेणारे ते चरण, ते आज पाहायला मिळणार आहे. अरुण मृदल सेवक सुख दाता. जे शरण देतात त्या सगळ्यांना सुख देणाऱ्या त्या चरण कमलाचं आज दर्शन होणार आहे. जय पद परिस परसितरी ऋषी नारी. कोण? अहिल्या. दंडक कानन पवन पावन. जेव्हापासून दंड करण्यात आले, सुखच सुख इकडं. म्हणून साधू संत जिथं जातात सुखाचाच वर्षाव तिथं होत असतात. जे पद जनक सुता उरलाये. सीता ज्याचं हृदयामध्ये सतत स्मरण चिंतन करते. कपट कुरंग संग धर. कपट सगळं बाजूला. हर उर सर सरोज पद जेई. सगळ्यांच्या हृदयामध्ये ज्या चरण कमलांचं चिंतन चालतं ते असे. अहो भाग्यमय देखेऊ. माझं भाग्य किती चांगलं आहे की आज माझे पाप संपले. असं बोला, आज मला त्यांचं चरण दर्शन होणार. जिन पायन के पादुकणी भरतु रहे मन. भरत ज्याचं चिंतन सतत करतात ज्या पादुकांचं, ते पद आज विलोकी हो. आज ते मला पाहायला हीन नयन अभचाई. आज धन्य होणार, कृतकृत्य होणार हे नयन. आज त्या चरणाचं दर्शन होणार. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. यही विधि करत सब प्रेम विचारा. आयु सपदि सिंधु यही पारा.
कपिन विभीषण आवत देखा, जाना पूरी पुदूत विशेषा। काही राखी कपिस पही आए, समाचार सब ताई सुनाए। कह सुग्रीव सुनहु रघुराई, आवा मिलन दसानन भाई। कह प्रभु सखा बुझिए कहा, कहि कपिस सुनहु नरना। जानि न जाई निशाचर माया, काम रूप के ही कारण। राखिय बांधि मोहि अस भावा, सखानी की तुमनी के बिचारी। मम पन शरणागत भयहारी, सुनि प्रभु वचन हर्ष हनुमाना। शरणागत वत्सल भगवाना, शरणागत कहु जय तजहे। निज अनहित अनुमानी, ते नर पावर पापमया। तिनहि बिलोकत हानि, सियावर राम की जय। पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। हेही विधी करत पोहोचले ते कुठे? त्यांच्या छावणीमध्ये, श्रीरामचंद्रांच्या. सगळे वानर तिथं रक्षण तर करत होते. लगेच जेव्हा त्यांनी पाहिलं आकाश मार्गाने विभीषण आणि त्याचे सेक्रेटरी सचिव सगळे आले, त्यांना तिथंच थांबवा. रुको, आप अंदर नाही जा सकते, आणि आमचा निरोप पाठवा, आम्ही भेटायला आलो श्रीरामचंद्रांना. कहा सुग्रीव सुनहु म्हणून कपिन विभीषण आवत देखा, जानु को उर्प दूत विशेषा. शत्रूंनी काहीतरी विशेष दूत पाठवलेला दिसतो. काही राखी कपिस पही आये, त्याला तिथंच थांबवून इकडे आले. समाचार सब ताही सुनाहे. सुग्रीवापाशी आले हे लक्ष सगळे. पण सुग्रीवाला त्यांनी सांगितलं की असं असं रावणाचा भाऊ विभीषण या ठिकाणी आलेला आहे. कह सुग्रीव सुनहु रघुराई. आता सुग्रीव म्हणतोय कुणाला? श्रीरामचंद्रांना. फार महत्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका. कह सुग्रीव सुनहु रघुराई, आवा मिलन दसानन भाई. कोणाचा भाऊ आहे? रावणाचा भाऊ आहे. जरा सावध असलं पाहिजे. ओळख कशी होती बघा. म्हणून आपल्या बरोबर एकानं जर चुकीचं काम केलं तर त्याचा भाऊ म्हणून ओळख होती. कुळामध्ये एकाने जरी चुकीचं काम केलं, त्याची आजी हे करप्शन केलं ना, भ्रष्टाचार, त्यांची बहिणी, हा भाऊ आहे त्याचा. कारण लोक त्याला जास्त ओळखतात असं आहे. म्हणून जेव्हा पडतात लोक, स्वतः पडत नाही चिखलामध्ये, जेव्हा पडतात तर तो चिखल आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांच्या अंगावर, अशीच ओळख देतात. मी जात होते त्या महाराजांच्या प्रवचनाला, बघा काय केलं त्या महाराजांनी. म्हणजे जेवढे लोक आले ते सगळ्यांचं नाव काय झालं? खराब झालं की नाही? एवढ्या सगळ्यांचा विश्वास. म्हणून जेवढ्या उंच पदावर असतो माणूस, तो जेव्हा पडतो तो सगळ्या, एखादा प्रलय यावा तसा समाजाचा, जसं कोरोना आला तेव्हा जसं समाजाचं नुकसान होतं, तसं मोठ्या पदावर पोहोचलेले जे साधू संत आहेत त्यांच्या हातून जेव्हा नुकसान होतं किंवा चुका होतात किंवा ते जेव्हा पडतात, अनेक लोकांचा रावण राजा आहे आणि राजाच भ्रष्ट झाला तर आता काय होईल? सगळी प्रजेवर त्याचा भाऊ तर आहेच. सगळ्यांना माना खाली घालून जगावं लागतं. सांगता येत नाही आपल्याला. मुलगाने भ्रष्टाचार केला, पकडला गेला रंगे हात, त्याचे व्हिडिओ काढले गेले, मीडियावर दाखवले. बापाने जेव्हा पाहिलं, सुसाईड केलं बापाने. माझा मुलगा इतकं नाव आम्ही कमवलं आणि यांनी आज सगळं. वडिलांनी सुसाईड केलं. इतकं बेकार असतं. म्हणून
चुकीचं पाऊल उचलताना काळजी घेतली पाहिजे. आपले एकटं नाही, आपण एकटे नाही आहेत, इतके सगळे आपल्याबरोबर, इतक्या समाजाचं नुकसान आपण करणार आहोत. बी केअरफुल, बी व्हेरी व्हेरी केअरफुल. काळजी घेतली पाहिजे. तर ओळख काय दिली की विभीषणाचा, विभीषण कोण आहे? रावणाचा भाऊ आहे. समा आवा मिलन दसानन भाई, कहा प्रभु सखा बुझिए कहा कही, कपिस सोनहु नरणा. आता काय असतं, माणसं ओळखले पाहिजे, माणसं ओळखले पाहिजे, परीक्षा घेतली पाहिजे. कोणी माणूस आला, काय करावं मग आता? तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? विभीषणाबरोबर कसा व्यवहार केला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? आता प्रत्येक जण त्याच्या त्याच्या बुद्धीनुसार सल्ला देणं. जसं तिथं सल्ला दिला होता रावणाला, तर काही घाबरायची गोष्ट नाही. ज्यांनी सल्ला दिला होता त्यांची बुद्धी तशीच होती. म्हणजे तुम्ही जो सल्ला देतात त्याच्यावरून तुमची कॅटेगरी कळते की तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे. व्यापक विचार असलेला माणूस काय सल्ला देतो आणि संकुचित विचार असलेला माणूस काय सल्ला देतो. मांजरीला जर विचारलं काय, तर म्हणे उंदराचा पाऊस पडावा, तेवढंच तिला. तसं तिचा विचार तिथपर्यंतच असतो. आणि जसं आपलं मन आहे तसं आपल्याला जग दिसतं. यथा दृष्टी तथा सृष्टी. भागवतामध्ये पण आधी 9 स्कंद सांगितले, कथा सांगितल्या, मन शुद्ध केलं आणि मग भागवत 10वा स्कंद सांगितला. कारण मुलगा आणि मुलगी, स्त्री आणि पुरुष एकत्र पाहिलं की अश्लील विचारच ज्याच्या मनामध्ये येतात, त्याला हे कृष्णाच्या लीला आणि 10वा स्कंद कळणारच. मन शुद्ध पाहिजे. आता रावणाने काय, श्री रामचंद्राने काय केलंय, घेतलं त्यांचं ओपिनियन. काय करावं मग आता? ऐका तुम्ही. मग आता सुग्रीव काय म्हणतो बघा. सर्वसाधारण राजा कशी नीती त्याची असते आणि राम कसे राजा होते. रामामध्ये आणि इतर राजामध्ये काय फरक आहे बघा. कहे कही कपिस सुनवून ऋणः. आणि मग आता सुग्रीवाने सांगायला सुरुवात केली, भगवंता या विभीषणाचं काही खरं नाही. रावणाचा भाऊ आहे, बहुतेक तो आपला भेद घ्यायला आला असेल. तो इथं आला कशासाठी असेल? भेद घेण्यासाठी. कारण आपण जेव्हा दूताला पाठवतो तर ते भेद घ्यायसाठीच पाठवत असतो. ही वृत्ती कोणाची? हनुमानजीला कशाला पाठवलं रामाकडे? पहिल्यांदा तू जा, ब्राह्मणाचं रूप घेऊन जा आणि बघ ते 2 कोण आहे. बालीची तर नाही आहे काय? म्हणजे विभीषण सुग्रीवाची वृत्ती कशी आहे? पुढचा माणूस शत्रू आहे आणि त्याचा भेद घेतला पाहिजे. म्हणजे जगताला आपण जेव्हा शत्रू समजतो तर प्रत्येक गोष्ट, पण तसंच त्याला इथं पण वाटतं की विभीषण पण तसंच. अरे रामावर ज्यांनी संशय घेतला तो विभीषणावर घेणार, याची संशयी वृत्ती आहे. अलग लक्षात. म्हणून आता तो काय म्हणतो, हा रावण पण, विभीषण पण कसा आहे, बहुतेक आपला भेद घ्यायला जाणीन जाणीन जाई निसाचर. हे मायावी लोक आहे, कसे येतील काय करतील काय माहिती. कामरूप केही कारण आया. कामरूप म्हणजे इच्छेनुसार रूप बदलणारे हे लोक आहेत. आता चांगलं रूप घेतलं, तसे तर हनुमानजी पण आहे कामरूप. हनुमानजी पाहिजे ते रूप घेऊ शकत होते. म्हणून कोणत्या कारणाने आला माहिती नाही. भेद हमार लेन सठ आवा. सठ म्हणलाय कुणाला? विभीषणाला. दुसऱ्याला एकदम चोर. चोर कुठले न विचारता आमच्या घरात घुसले. अरे तुला चोरच दिसता सगळीकडे काय? हा तसे सट. म्हणून पुढचा माणूस कोण आहे जरा विचार करून लगेच निर्णय घेऊ नका. दिसता तसा नसतं म्हणून जग नसतं.
भेद हमारा लेन सठ आवा, राखी बांधी मोही अस भावा. म्हणून श्री रामचंद्रजींना सल्ला देता, याला चांगलं बांधून ठेवा, याला कारागृहामध्ये टाका. कुणाला असं कोण म्हणत? सुग्रीव. हनुमानजी एकदम घाबरले, कारण त्यांना बिभीषण माहिती आहे कोण आहे. पण सुग्रीव असा आहे, म्हणजे बघा राजा कसा आहे सुग्रीव आणि हनुमानजी कसे, दोघांमध्ये किती अंतर आहे. दोघं पण वाढणार आहे. हनुमानजीचे मंदिर उगीच नाही बांधले, हनुमानजी काही राजा नव्हते कुठे. बघा, राखी व बांधी मोही अस भावा, सखा. बरं ठीक आहे, सगळे राम तर नाहीच आहे, प्रत्येकाची छोटी छोटी वृत्ती आहे. मग आपल्या टीम मध्ये असा जर संकुचित वृत्तीचा माणूस असेल, मग त्याला ठेवावा की नाही ठेवावं टीम मध्ये? माणसं तोडणं सोपं असतं, जोडणं फार. मग हे सगळे तुम्ही गृहस्थी लोक तर इतक्या व्यापक विचाराचे असते तर तुम्ही बसलेच नसते इथं, तुम्ही साधूच झाले असते. मग प्रत्येक व्यक्ती तेवढा त्याचं जायतानाचं तुझी संकुचित वृत्ती, चल ठीक आहे. म्हणून संतांसोबत राहिलं तर त्यांच्यासारखं आपण म्हणून चांगल्या माणसासोबत राहा, त्याच्यासारखी आपली वृत्ती. म्हणून तर शिकवतो आपल्याला की बेटा सगळ्यांवर संशय घेऊ नये, सगळे काही वाईट नसतात जगामध्ये, चांगले पण. तुला काय वाटतं सगळं जग स्वार्थी आहे? सगळं जग स्वार्थी नाही आहे. 4-5 लोक स्वार्थी, 90% लोक चांगले आहेत, 10% वाईट आहे. पण आपला संपर्क 10 आल्यामुळे आपण काय म्हणतो सगळं जगच वाईट आहे. मला लक्षात बिभीषणाने बघितलं तर रावणाने लात मारल्याबरोबर काय जग वाईट आहे, काय सुसाईड केलं असते एखाद्याने जाऊन. जग वाईट, कारण चांगले लोक कधी भेटलेच नाही. तसं सुग्रीवाला पण चांगले लोक भेटले नाही. भाऊ असा आहे बाली, काही कारण नसताना बायको हिसकावून घेतली, सगळे हिसकावून घेतलं, म्हणून त्याला जगामध्ये सगळे बालीसारखेच दिसतात. मग आता अशा त्या सुग्रीवाला राम कसे बोलतात ते बघा. मित्रा, तू म्हणतो ते बरोबर आहे. सखा, बघा बोलण्याची पद्धत याला म्हणतात कम्युनिकेशन स्किल. ते चूक नाही आहे, म्हणजे तू चूक आहे असं नाही म्हटलं त्याला, पण त्याला समजावून सांगतात. सखा नीती तुमनी की बिचारी. सर्वसाधारण राजानी जी नीती असते ती बरोबर आहे. शत्रूकडून आलेल्या दूतावर पूर्ण विश्वास ठेवू नये, ते बरोबर आहे. पण मी सर्वसाधारण राजा नाहीये, मी राम आहे. सखा नीती तुमनी की बिचारी, मम पण शरणागत. मी कोण आहे? नीतीच्या परे. पुढचा माणूस कोणतीही खळवृत्ती घेऊन आला असेल, कपटी असेल, पण मला शरण आला ना, आणि जो मला शरण आला त्याला मी निर्भय, त्याला जेलमध्ये नाही टाकत, त्याला निर्भय करून टाकतो. हा सुंदर आहे बघा ना. हे बघा, हे वाक्य जे तुम्ही अंडरलाईन करा. कोणतं? मम पण, माझा असा प्रण आहे, नमे भक्ता प्रणश्य. मम पण शरणागत, जे शरण आलेत त्यांचं भय हरण करणे हे माझा. जे जे पण मला शरण येतील, कोणत्या का बुद्धीने येऊ दे, मी त्यांचं रक्षण करणार, त्यांना अभय. आपण काय सापाच्या पिलाला दूध नाही पाजू, हो ते कधी मारेल डंक काही सांगता. मग काय केलं पाहिजे? सापाच्या पिलाला पायाने कुचलून टाकलं पाहिजे. असं नाही, ते सापाचं पिल्लू तुमच्या आश्रयाला आलं, तुम्ही त्याचं रक्षण करा, त्याला दूध पाजा. आज जसं तुम्ही फणं त्याचा कुचलू शकता, ती ताकद तुमच्याकडे आहे ना. जेव्हा पण तो फणा काढेल आणि तुमच्या विरुद्ध, तुमच्यात एवढी शक्ती आहे की त्याचा फणा केव्हा पण तुम्ही, मग घ्यायचं काय त्याच्यापासून? म्हणून ते काय म्हणतात, रा मम पर शरणागत भयहारी, सोनी प्रभु वचन हर्ष हनुमाना.
आनंद झाला की रामाचे विचार आणि सुग्रीवाचे विचार वेगळे वेगळे. राम किती व्यापक विचारांचे. शरणागत बच्छल भगवान, शत्रू पण शरण आला तर त्याला पण अभय देणारे हे भगवान. मित्र तर सोडा, भाऊ तर सोडा, काय केलं विभीषण? रावणाला शरण गेला तर लाथ मारली त्याला, आणि रामाला शरण आला तर बघा इतका शत्रू असून सुद्धा भगवंतानी त्याला हृदयाला. किती प्रेमळ आहे भगवान. आणि अशा रामाला सोडून आपण कोणाकडे जातो? भावाकडं. माझ्या भावाचं हे, माझ्या बहिणीचं ते, माझ्या मावशीचं हे. जे राम सगळ्या पापातून आपल्याला मुक्त करणारे, किती पापी असले तर सगळं क्षमा करून आपल्या हृदयाला लावणारे हे. आणि हे भाऊ, ह्या बहिणी, हे नातेवाईक, तुमचं थोडंसं काही चुकू द्या 10 वेळेस बोलून काढणार आहे. म्हणून आशा एक रामजी से दूजी आशा छोड़ दे, नाता एक रामजी से दूजा नाता छोड़ दे. कोणाशी नाता जोडाय? भगवंताशी. इतके प्रेमळ आहे भगवान, शत्रूला पण शरण देणार आहे. म्हणून शरणागत बच्छल भगवान, शरणागत कौजे तजही निज अनहित. आपल्याला याच्यापासून धोका आहे असं समजून आलेल्या शरणागताला जे मारतात किंवा त्यांना हाकलून देतात, असे जे लोक आहेत, कोणाबद्दल म्हणतात? आता सुग्रीवाबद्दल सांगतात. डायरेक्ट नाही म्हटले तुझी नीती बरी आहे, यू आर बेस्ट, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पण शेवटी एक रपाटा दिला ठेवून. काय म्हणाले? शरणागत गौज्येत जही निज अनहित अनुमान. आपलं नुकसान होईल याच्यामुळे असं समजून शरण आलेल्या माणसांना जे शरण देत नाही ते नर पावर पापमय. अरे ते पापी आहेत ते लोक, तीनही बिलोक. अशा लोकांचं तोंड पण पाहुणे. म्हणजे कोणाचं तोंड पाहुणे? इनडायरेक्टली असा विचार ज्यांचा आहे त्यांचं तोंड पण पाहुणे. पण तू बरोबर आहे. आधी काय सुरुवात केली? ती बोलायची सासूबाई तुम्ही एकदम बरोबर आहे, तिथून सुरुवात करायची. आणि मग शेवटी हातात द्यायचा, रपाटा ठेवून की नाही. तसं म्हणजे माणसाला तोडायचं पण नाही, तर रपाटे पण द्यायचे. हे असे असतात. दोन्ही गोष्टी असतात. एकदम निगेटिव्ह जायचं नाही, विरोधात जायचं नाही, पण त्याला त्याचा दोष पण, तुम्ही चूक आहात हे कुठेतरी सांगून पण द्यायचं असतं. कोटी विप्र बदला गही जाहू, आये सरलत जाऊ नाही काहू. सन्मुख होई जेव मही गवही, जन्म कोटी अगना सहित बही. पापवंत कर सहज सुभाऊ, भजनु मोर तेहि भावन काऊ. जो पै दुष्ट हृदय सोई होई, मोरे सन्मुख आवकी सोई. निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्रण भावा. वेदले न पठवा 10 सीसा, कबहुन कछु भय हानि कपीसा. जगमहु सखा निसाचर देते, लक्ष्मण हनहि निमिषु महु तेते. जो सभीत आवा शरणाहि, रखिहु ताहि प्राण के नाही. उभय बाति देहि आनहु, हंसी कृपाल केत. जय कृपाल कहि कपि चले, अंगद हनु समो कसिया हर रामचंद्र की. हनुमान की जय, उमापति महादेव की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. किती सुंदर आहे का? सगळ्या चौपाया एकदम बेस्ट. किती छान भगवंत बघा सांगतात हे. कोटी विप्र बदला गही जाहू, है ना. हजारो ब्राह्मणांना मारण्याचं पाप पण ज्याला लागलं असं, म्हणजे पापी से पापी हो कोई. जगामध्ये सगळे पाप ज्यांनी केले असतील, इतका पापी जरी मला शरण आला
तरी मी त्याला दंड देत शरण आला ना. पापव कोटी विप्र बदला गही जाहू आहे शरण. किती सुंदर आहे ते. तजवू नाही. म्हणून आपण काय करायचं, आपल्या मनामध्ये जर काही किलमिश असतील, माझ्याकडून ही चूक झाली, माझ्याकडून ती चूक झाली, जावा देवाच्या समोर बसा, दोन्ही हात देवाला जोडा. देवा, एवढं पाप आमच्याकडून झालं. आज मी आईला असं बोललो, सोनेला तसं बोललो, कोणाला रागवलो, होऊन गेलं चूक. देवा क्षमा करा. आणि देव सगळे पाप आपले दुसरे करणार नाही, पण भगवंत माफ करतात. आहे शरण तजऊन हिताही सन्मुख होई जोई जीव मोही जवही. जो जीव माझ्या समोर आला, अरे त्याची काहीतरी पुण्य म्हणून तो माझ्या समोर आला. पाप तर त्याला येऊच देत नाही माझ्या समोर, त्याचे पाप कमी झाले म्हणून माझ्या समोर तो आला. सन्मुख होई जीव मोही जब जन्म कोटी अगनासही. कोटी कोटी जन्माचे सगळे पाप त्याचे नष्ट होतात जेव्हा तो माझ्या समोर आला. दोन्ही गोष्टी आहेत. समोर आल्याने पाप नष्ट झाले का पाप नष्ट झाले म्हणून समोर आला? समोर आल्याबरोबर जसं सूर्य उगवल्याबरोबर सगळा अंधार नष्ट होऊन जातं, तसा भगवंताचं दर्शन जर चुकून पण झालं, भगवंताचं नाही साधू संतांचं जर दर्शन जरी झालं तर पाप नष्ट होऊन जातात. साधू संताची भेटच होत नाही, पापी लोक येतच नाही तिकडे, है ना. साधू संत येते घरात फक्त दिवाळीतच. मिलना कठिन है संत का, बड़े भाग से पाते कहीं, और पा भी गया तो सत्संगति मिलती नहीं. सत्संगति जिनको मिल गई तो शहंशाह से कम. भगवे कपडे घालून दाढ्या वाढवून तर किती जण फेकतात आहे, पण ज्याच्या संगतीत गेल्याने तुम्हाला साधू काय मिळते, शांतता मिळते, समाधान मिळते, निर्भयता मिळते, ते खरे साधू आहे. नाही तर भीती वाटतात, दक्षिण मागतात, काय आता कोणतं मंत्र देतील, नाही तर शापात देऊन टाकतील. म्हणून चुकून पण अशाच्या संगतीत जाऊ नये. म्हणून सत्संगती तेव्हाच कळते. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलत्व, निश्चलत्वे जीवन. जिथे गेल्यानंतर माणूस निर्भय होऊन जातो, सगळ्या भीती नष्ट होऊन जाते. म्हणून स्वामी समर्थाने भिवू नको, मी तुझ्या तू माझ्याकडे ये, तुझ्या पाठीशी. म्हणजे याचा अर्थ तू माझ्याकडे तोंड नाही केलेलं, तू माझ्याकडे काय केलेली आहे. मग आपल्याला काय सांगतं ते, याचा अर्थ काय, मी तुझ्या पाठीशी म्हणजे तुझं तोंड कुठे आहे, कुठं आहे तुझं तोंड? गुरुकडे पाठ केली त्याने. म्हणजे आपल्याला सांगता की तू माझ्याकडे तोंड कर. तुला भीती याच्यामुळे वाटते की तुझी पाठ माझ्याकडे आहे काय. तुला भीती का वाटते, कारण तू पाठ माझ्याकडे केली, तू तोंड माझ्याकडे कर, तुझी भीती घेऊ नको. मी तुझ्या पाठीशी म्हणजे याचा अर्थ, अरे संसाराकडे पाहणं सोडून दे, माझ्याकडे, मी तुझ्या पाठीशी आहे. संसाराकडे पाहिलं तर भय, आणि गुरुकडे पाहिलं तर मग कोणाकडे पाहिलं पाहिजे? आपण कोणाकडे पाहतो? मोबाईल, विषयाकडे. घेऊ नको मी तुझ्या पाठीशी, याचा अर्थ पिछे मुड. पिछे मुड म्हणजे आता बाहेर नको जाऊ देव तुझी दृष्टी, अंतर्मुख हो, आतमध्ये भगवान आहे, सद्गुरू आपल्या पाठीशी उभी आहे. याचा अर्थ असा आहे की मागे वळून पहा, पुढे उभे मंगेशी, मागे उभा मंगेशी. म्हणून इथे म्हणतात, जे माझ्या समोर आले पापवंत सन्मुख होई जीव जब मोही, जन्म कोटी अगना सहित बही, पापवंत कर सहज सुभाऊ, भजन मोरते भावन. त्याला भजन करावंच वाटत नाही, त्याला किती म्हणा ते उठून चालला जाईल त्याच्या, पण त्याला भजन करावं वाटणार
नाही. जो पाय दुष्ट हृदय सोयी होई है ना, मोर सन्मुख आव. ज्याचे हृदय दुष्ट आहे, ज्याचे विचार दुष्ट आहे, तो माझ्या समोर येत असतो. गिधाड जे असतात ना, त्यांना सूर्य बिलकुल आवडत, त्यांना रात्रीचा अंधारात उलटे लटकतात आणि दिसतं केव्हा त्यांना, हे असे असतात निगेटिव्ह थिंकिंग. निर्मल जन सो मोही पावा. भगवंत स्वतः सांगायले, भगवंत मला कोण भेटतो, ज्याचं मन निर्मळ आहे. निर्मळ म्हणजे काय, त्याच्या मनामध्ये काम नाही आहे, क्रोध नाही आहे, लोभ नाही आहे, मद नाही आहे, मत्सर नाही. लहान बाळ, लहान बाळाच्या मनात काहीही नसतं. मोही कपट छल छिद्र न भावा. हे फार महत्वाचे. कपटी लोक, छळ करणारे लोक है ना, राग द्वेष हे छिद्र असणारे हे लोक, हे मला बिलकुल आवडत. त्यांना मी येऊ पण देत नाही. माझ्या किंवा माझी माया असते बघून घेते त्याची. छिद्र न. पण तुम्ही बघा, निवडणुका असली की लोक मोठे मोठे हार घेऊन येतात, कथा आयोजित करतात, लोक समुदाय करणार, करोडो रुपये खर्च करणार. काय कारण त्यांना मतं हवे असतात. त्यांना दाखवायचं असतं की आम्ही किती आध्यात्मिक आहोत, आम्ही किती देवाचं देवदेव करणार. पण हे देवदेव केव्हापर्यंत करतात, ते झालं मतदान, किती सत्संग गेला, कथा गेली, सगळंच गेलं. कसले महाराज आणि कुठले महाराज. हे असे कपटी लोक जे आहेत, भगवंताला बिलकुल आवडत. मोही कपट छल छिद्र न भावा. भेदले न पठवा दस सीसा तब हो न कछु भय हानी. ठीक आहे, समजा तो भेद काढायला आला तरी काय हरकत नाही, देऊन टाका, सगळे भेद देऊन टाका त्यांना. सगळं रहस्य जरी जाणलं तर रावण करून करून काय करणार आहे. या पृथ्वीवरचे सगळे असुर एकत्र आले तर त्या सगळ्यांना मारायला माझा लक्ष्मण एकटाच, मी तर लांबच आहे, हे लक्ष्मणच काम आटकून घेईल सगळं. किती कॉन्फिडन्स आहे लक्ष्मणावर बघा. माझा एकटा लक्ष्मण या सगळ्या असुरांना पुरून उरणार आहे. यांची काय भीती वाटणार आहे. मच्छरों से क्या डरना है. जग महु सखा भेदले तब हो न कछु भय हानि कपीसा. जग महु सखा निसाचर जेते. जगामध्ये जेवढे असुर आहेत, लक्ष्मण हा नाही निमिष महूते. एका क्षणात माझा लक्ष्मण त्यांना मारू शकतो. हा माझा लक्ष्मण, काय त्या लक्ष्मणावर भगवंताचं प्रेम आहे. असं लक्ष्मण होता आला पाहिजे. लक्ष्मण काही लोटा जल घेऊन बसला नाही दारावर रामाच्या. एक लोटा जल समस्या काल लोटा लेके बैठा है क्या वो. भगवान के समस्या छुड़ाने के लिए बैठा है वो. तुम्हाला लक्ष्मण व्हायचं आहे ना की त्याचे समस्या घेऊन जायचं तिकडे. किती कॉन्फिडन्स आहे लक्ष्मणावर, हनुमानजीवर. आपल्याला त्या कॅटेगरीमध्ये यायचं आहे. काही पाहिजे नाही, देवा तुझी सेवा करायला आम्ही हजर आहोत. त्याला मी इथे सांगतो, जग महो सखा निसाचर जेते लक्ष्मण नहीं निमिष महूते ते. जस भीत आवा शरणाई. जर भिवून आला असेल, रावणाची जर भीती वाटत असेल त्याला, आणि म्हणून माझ्याकडे आला असेल, योग्य ठिकाणी आला तो, आम्ही त्याला अभय. आजकाल चोराच्या भीतीने पोलिसाकडे जाव तर पोलीस त्याच्यात दसपट चोर. त्या पोलिसाची जास्त भीती वाटते. आमच्याकडे चोरी झाली, चोराने केली नाही एवढी नुकसान पोलिसांनी केली. इतके बदमाश. पण असं काय कामाचं. पोलिसांचीच भीती जास्त आहे. गुंडे सगळे त्याच्यात. राजकारणी लोकांकडे तर बिलकुल जाऊ नये. तिथंच सांगतात, तुमची कार चोरीला गेला 50,000 जमा करा, ती कार दे रे त्याची कार आणून. मिनिस्टर सांगतो, त्याला माहिती याने चोरून. आणि त्यांचा धंदा असतोय लोकांच्या कार आणायच्या चोरून. आणि आता काय राजा आहे. रावणासारखे राजे सगळे. म्हणून जावं कोणाला शरण रामाकडे. काय म्हणतात बघा, जग महु सखा जो सभीत आवा सरणाई रखी हूं ताई प्राण की नाही. प्राणापेक्षा त्याचं मी रक्षण. मी मरेल पण त्याचा
एवढं प्राण की नाही उभय भाती तेही आन हासी कहो कृपा निकेत उभय भाती ते हो उभय भाती म्हणजे तो शत्रूचा म्हणून आला असेल तरी आणि मित्र म्हणून आला असेल दोन्ही केसमध्ये त्याला बिलकुल कोणत्याच दृष्टीने त्याला थांबवणं काही होतं बिलकुल लेके आओ उनको उभय भाती तेही आन हो हसी कहा कृपा निकेत आणि हे म्हणल्याबरोबर निघाले दोघ जण कोण अंगद आणि हनुमंत ते त्या कॅटेगरीचे ते आदेशातच वाट पाहत त्यांना ऍक्च्युली सगळं माहिती आहे की विभीषण कोण आहे काय आहे सगळं माहिती आहे पण तरी पण स्वतः मना सुग्रीवाचा विरोध पण केला नाही आणि भगवंताचा आदेशाची वाट पाहत जयत्रपाल कही कपी चले अंगद हनु समेत सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतन की जय हा सगळ्यात मोठा निर्णय भगवंताने घेतला विभीषणाला आपल्या बाजूने आणि पुढे बघा युद्धामध्ये जिथं जिथं पण संकट आले सगळ्या ठिकाणी विभीषणानेच जेव्हा रावण मरत नव्हता परेशान झाले होते तो भेद फक्त म्हणून तेव्हा रावण इंद्रजितला आपण मारायचा भेद फक्त विभीषणाला माहिती काय म्हणून ही सगळ्यात चांगला निर्णय घेतला त्याने कोणता विभीषण हायर द रिस्क मोर द बेनिफिट्स असं म्हणतात जितकी तुम्ही म्हणजे रिस्क घेणार तितकं तुम्हाला फायदा त्याने विभीषणावर विश्वास आणि फायदा सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो रे हरी सब संतन की जय इथं आपण ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि